Welcome all of you. Today we are performing the experiment number 13 and 31 in which we test or measure the earthing system. Myself, Mr. Baswadi Yogesh, lecturer from Electrical Department, SID Polytechnic at Rao. Practical significance in which we perform the earth tester practical. Practical significance: earthing system or grounding system is an electrical network work as a safety measure to protect the human life as well as equipment. In previous practical, we seen about the earthing system and perform the plate earthing system, in which we making the earthing system for protection of human life as well as equipment. The main objective of earth resistance or earth testing is to measure the value of earth resistance and compare and maintain its recommended value of the अर्थ सिस्टीम रेजिस्टन्स. मेनली जे अर्थिंग सिस्टीम आपण डिझाईन करणार आहोत ती कशासाठी डिझाईन करायची आहे? ह्युमन लाईफ प्लस इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स असतील त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्थ टेस्टिंग. आता हे अर्थ टेस्टचं आपण प्रॅक्टिकल करायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंटचं किंवा अर्थ टेस्टिंगचं. टू मेजर द व्हॅल्यू ऑफ अर्थ रेजिस्टन्स अँड इट कम्पेअर अँड मेंटेन इट रिकमेंडेड व्हॅल्यू ऑफ अर्थ सिस्टीम रेजिस्टन्स. प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये बघितल्याप्रमाणे जो काय अर्थिंगचा रेजिस्टन्स आहे तो प्रत्येक एक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनसाठी म्हणजे हाऊसहोल्ड ॲप्लिकेशन, कमर्शियल, इंडस्ट्रीयल, सबस्टेशन, लार्ज पॉवर स्टेशन ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. मग त्यांची अर्थ रेजिस्टन्स व्हॅल्यू काहीतरी ठरलेली असते. मग हाऊसहोल्ड ॲप्लिकेशनसाठी आपण 5 मॅक्झिमम रेजिस्टन्स कन्सिडर करतो. त्याच्यावरती रेजिस्टन्स जाऊन द्यायचं नाही आहे. ठीक आहे. मग तो अर्थ रेजिस्टन्स प्रॉपर आहे. सपोज आता जो काय अर्थिंगचा रेजिस्टन्स असतो त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असते. मग ते 1 वर्षानंतर आपल्याला पुन्हा चेक करावं लागतं किंवा काही ठिकाणी 6 महिन्यानंतर, काही ठिकाणी 3 महिन्यानंतर चेक करतात अर्थ रेजिस्टन्स. मग त्यानंतर काय होतं, रेनी सीझन, समर सीझन किंवा काहीतरी एन्व्हायरमेंटल कंडिशन असतील किंवा इलेक्ट्रिकल कंडिशन्स असतील त्यामुळे अर्थ रेजिस्टन्स इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असतो. समर सीझनमध्ये जमीन ड्राय झाल्यामुळं तो अर्थ रेजिस्टन्स इन्क्रीज होणार आहे आणि रेनी सीझनमध्ये अर्थ रेजिस्टन्स रिड्यूस होणार आहे. ओके. मग आपण ड्राय सीझनमध्ये काय करतो, रेजिस्टन्स मेजर करणार आहे अर्थ रेजिस्टन्सचा. मग तो जर वाढला असेल तर तो कमी करण्यासाठी काय काय प्रोसेस करायला पाहिजे ती करतो. किंवा अर्थिंगची लाईफ संपली असेल तर नवीन अर्थिंग सिस्टीम इन्स्टॉल करणार आहे किंवा चारकोल सॉल्ट लेअर वगैरे इन्स्टॉल करणार आहे किंवा नंबर ऑफ पॅरलल अर्थिंग्स इन्क्रीज करणार आहे आपण की जेणेकरून अर्थ रेजिस्टन्स रिड्यूस व्हावा. आपण अर्थ रेजिस्टन्स मेजर करून तो काय करतो, प्रिव्हियस व्हॅल्यू बरोबर कम्पेअर करतो आणि तो अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी प्रॉपर प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अर्थ रेजिस्टन्स मेजर करायचा आहे बाय युझिंग द अर्थ टेस्टर. ओके. तर कशासाठी अर्थ रेजिस्टन्स मेजर करायचं आहे कळालं, कारण का त्याची व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज झाली आहे हे चेक करण्यासाठी. प्लस आपल्याला जर व्हॅल्यू इन्क्रीज झाले असेल अर्थ रेजिस्टन्सचे तर आपल्याला ती रिड्यूस करण्यासाठी प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड करायला पाहिजेत. कॉम्पिटन्सी अँड प्रॅक्टिकल स्किल्स. यूज अर्थ टेस्टर. आपल्याला अर्थ टेस्टरचा यूज करायचा आहे अर्थ रेजिस्टन्स मेजर करायसाठी अँड द मेजर अर्थिंग रेजिस्टन्स. रिलेव्हंट कोर्स आउटकम्स. फॉलो द सेफ प्रॅक्टिसेस व्हेन अंडरटेकिंग इलेक्ट्रिकल वर्क अँड इम्प्लिमेंट रिलेव्हंट अर्थिंग सिस्टीम. ओके. नेक्स्ट इज प्रॅक्टिकल आउटकम्स. टेस्ट मेजर अर्थिंग सिस्टीम रेजिस्टन्स ऑफ ए कॉम्प्युटर सेंटर अँड टेस्ट द अर्थिंग सिस्टीम रेजिस्टन्स ऑफ ए बिल्डिंग. आता आपण काय करणार आहोत, कॉलेजची आपली जी बिल्डिंग आहे वी विल मेजर द अर्थ रेजिस्टन्स फॉर द जनरेटर अर्थिंग. नेक्स्ट इज मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. त्यामध्ये आपण जो अर्थिंग रेजिस्टन्स मेजर करायचा आहे आपल्या जनरेटरजवळ जे अर्थिंग सिस्टीम आहे त्यासाठी आपण अर्थ रेजिस्टन्स आपला मेजर करायचा आहे. अर्थ रेजिस्टन्स इन्क्रीज झाला आहे डिक्रीज झाला आहे ते चेक करायचं आहे. मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग द अर्थ रेजिस्टन्स नोन ॲज द अर्थ टेस्टर. आता आपल्याला जे मेजर इन्स्ट्रुमेंट यूज करायचं आहे त्याला आपण काय म्हटलं आहे, अर्थ टेस्टर. मग अर्थ टेस्टर काय करणार आहे, अर्थिंगचा रेजिस्टन्स मेजर करणार आहे. आता अर्थ रेजिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण, अर्थ इलेक्ट्रोड आणि ग्राउंड ह्याच्यामध्ये आपल्याला अर्थ रेजिस्टन्स मेजर करावा लागतो. ते आपण बघूया कसं करायचं आहे ते थोड्या वेळामध्ये. ठीक आहे. कारण ग्राउंडमध्ये आपण अर्थ इलेक्ट्रोड इन्सर्ट केलेला असतो आणि त्याचा जेवढा मिनिमम रेजिस्टन्स असेल ग्राउंड बरोबर तो चांगला असेल. ठीक आहे. जे रेजिस्टन्स इन्क्रीज झाला तर तो रेजिस्टन्स खराब आहे. आपल्याला काय करायचं, अर्थ इलेक्ट्रोड जो जमिनीमध्ये इन्सर्ट केला आहे तो त्याचा जमिनीबरोबर रेजिस्टन्स कम्पेअर करायचा किंवा मेजर करायचा.
जो जमिनीबरोबर रेजिस्टन्स मेजर करायचा आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे आपण, अर्थ रेजिस्टन्स. ऑल द इक्विपमेंट ऑफ पॉवर सिस्टीम इज कनेक्टेड टू द अर्थ थ्रू द अर्थ इलेक्ट्रोड. जे इलेक्ट्रिकल सिस्टीम मधले, पॉवर सिस्टीम मधले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत ते अर्थ इलेक्ट्रोड बरोबर कनेक्ट केलेलं असतं. द अर्थ प्रोटेक्ट्स द इक्विपमेंट अँड पर्सनल फ्रॉम द फॉल्ट करंट. आता जो अर्थ इलेक्ट्रोड आहे किंवा अर्थिंग केलेलं आहे ते काय करतं, इक्विपमेंटला आणि ह्युमन लाईफला फॉल्ट करंट पासून प्रोटेक्शन करायला करतं. म्हणजेच काय, लिकेज करंट असेल, अर्थ फॉल्ट करंट असेल त्यापासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. द रेजिस्टन्स ऑफ अर्थ इज व्हेरी लो. जो अर्थिंग करणार आहे आपण त्याचा रेजिस्टन्स नेहमी कमी पाहिजे. म्हणजेच काय, बिलो 5 ओहम, 5 ओहमच्या खाली पाहिजे रेजिस्टन्स. द फॉल्ट करंट थ्रू द अर्थ इलेक्ट्रोड पास्ड और पासेस टू अर्थ. आपण प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये बघितलंय किंवा युनिट नंबर 5 मध्ये बघितलेला आहे. जो काय फॉल्ट करंट झालेला आहे म्हणजेच काय, इक्विपमेंटचं इन्सुलेशन ब्रेक झाल्यानंतर, इक्विपमेंटचं इन्सुलेशन खराब झाल्यानंतर तो अर्थला पास करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच काय, अर्थ फॉल्ट करंट असेल तो अर्थ फॉल्ट करंट आपल्याला अर्थ इलेक्ट्रोडचा जमिनीमध्ये पास करायचा आहे. म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह पाथ प्रोव्हाइड करायचा आहे. दस इट प्रोटेक्ट्स द सिस्टीम फ्रॉम डॅमेजेस. म्हणजेच काय, अर्थिंग सिस्टीम काय करते, जी काही इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आहे ती डॅमेज होण्यापासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. ॲज पर द इंडियन स्टँडर्ड ॲज वेल ॲज इंटरनॅशनल स्टँडर्ड IEEE अँड IEC, अर्थिंग रेजिस्टन्स शुड नॉट बी मोर दॅन फॉलोविंग रिकमेंडेड व्हॅल्यू फॉर व्हेरियस इन्स्टॉलेशन. आता जे काय आपण अर्थिंग सिस्टीमसाठी अर्थ रेजिस्टन्स दिलेला आहे तो आपल्याला IEEE किंवा IEC याच्या स्टँडर्डनुसार मेंटेन करायचं आहे. मग त्याचे रेकमेंडेड व्हॅल्यू कोणकोणते आहेत, हाऊस होल्ड ॲप्लिकेशनसाठी मी सांगितल्याप्रमाणे 5 ओहमसाठी आहे. हाऊस होल्ड ॲप्लिकेशनचा अर्थ रेजिस्टन्स 5 ओहमच्या वरती नसायला पाहिजे. पॉवर स्टेशन असेल म्हणजे थर्मल पॉवर प्लांट वगैरे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट असेल तर 0.5 ओहमच्या वरती नसायला पाहिजे. ठीक आहे. मेजर सबस्टेशन बिलो 1 ओहम अँड मायनर सबस्टेशन बिलो द 2 ओहम हा अर्थ रेजिस्टन्स आपल्याला मेंटेन करायचा आहे. त्यासाठी आपण अर्थिंग रेजिस्टन्स मेजर करतो बाय युजिंग द अर्थ रेजिस्टर. इफ द व्हॅल्यू विल बी इन्क्रीजेस अबाव द स्टँडर्ड व्हॅल्यू देन it will be required to provide a alternative or provide a provisions to minimize the earth resistance. That means increase the water content, increase the earth electrode, or increase the parallel earthing systems, etc. अर्थ रेजिस्टर इज अ प्रॅक्टिकल टाईप ऑफ मेगर. अर्थ रेजिस्टर म्हणजे काय, एक टाईपचा मेगर असतो. एक लक्षात ठेवायचं, नेहमी रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण DC करंटचाच यूज करतो. पण अर्थिंगच्या बाबतीत काही सिस्टीममध्ये म्हणजे 2 पॉईंट मेथड किंवा 3 पॉईंट मेथडमध्ये आपण DC करंटचा काही ठिकाणी यूज केला आहे. पण मॅक्झिमम जेवढे रेजिस्टन्स मेजर करायचे आपल्याला तेवढ्यासाठी आपण DC सप्लायच यूज करायचा आहे. मग त्या मेगरमध्ये काय, मेगर आपण DC हाय व्होल्टेज जनरेट करत असतं. ठीक आहे. आपला जो मेगर आहे तो आपण 1000 व्होल्टचा आहे किंवा आपला जो अर्थ रेजिस्टर आहे तो 1000 व्होल्टसाठी डिझाईन केला आहे, DC 1000 व्होल्ट. Megar is used for measurement of earth resistance, having additional constructional feature of a rotating current reversal and rectifier. त्या ठिकाणी मेगर जो यूज करणार आहे त्यामध्ये आपण करंट रिव्हर्सल प्लस रेक्टिफायर असे 2 एक्स्ट्रा फीचर्स ॲड केलेले आहेत. ठीक आहे. मेगर बघितला, मेगरमध्ये हे 2 नसतात, म्हणजे करंट रिव्हर्सल आणि रेक्टिफायर हे मेगरमध्ये नसतात, पण अर्थ रेजिस्टरमध्ये ते एक्स्ट्रा प्रोव्हाइड करणार आहेत. कारण का, जो काही करंट आहे जो जमिनीमधून तुम्हाला हे रॉड दिसतील, या रॉडमधून रिटर्न मेगरकडे किंवा अर्थ रेजिस्टरकडे येऊ नये याच्यासाठी करंट रिव्हर्सल किंवा रेक्टिफायर जो काही करंट प्रोड्यूस होणार आहे. आता इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असेल, ओके, म्हणजे रोटेटिंग टाईपचं जर अर्थ रेजिस्टर नसेल तर त्यासाठी आपण रेक्टिफायर जास्त करून प्रोव्हाइड करतो. बट जर रोटेटिंग टाईपचं जर अर्थ रेजिस्टर असेल तर त्या ठिकाणी रेक्टिफायर कधी कधी इन्सर्ट करतात, कधी इन्सर्ट करत नाहीत. ठीक आहे. ते अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरर ॲप्लिकेशनवरती असतं. इट हॅज 4 टर्मिनल्स P1, P2 अँड C1, C2. त्यामध्ये 2 टर्मिनल्स आहेत. तुम्हाला मेजरमेंट पण झाला असेल अर्थ रेजिस्टर किंवा वॅटमीटर वगैरे, त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल अशा 2 कॉइल्स असतात. तर त्यामध्ये पोटेन्शियल इलेक्ट्रोड आणि करंट इलेक्ट्रोड. आता रेजिस्टन्स मेजर करायचं आहे, मग रेजिस्टन्स R इज इक्वल टू काय, V/I. म्हणजे व्होल्टेज पण पाहिजे आपल्याला आणि करंट पण पाहिजे, दोघांची व्हॅल्यू आपल्याला इथं रिक्वायर्ड आहे. त्यासाठी इथं पोटेन्शियल इलेक्ट्रोड
आणि करंट इलेक्ट्रोड अशा दोन आणि करंट इलेक्ट्रोड अशा दोन इलेक्ट्रोडची प्रोव्हिजन केलेले असते. ठीक आहे. प्लस यामध्ये अल्टरनेटरमध्ये ह्या दोन कॉइल्स पण असतात, पोटेन्शियल कॉईल आणि करंट कॉईल. टू टर्मिनल्स P1 and C1 are shorted to form a common point to be connected to the earth electrode. ओके. आता यामध्ये तुम्हाला अर्थ रेस्टर दिसतंय. अर्थ रेस्टरमध्ये काय केले, आता यामध्ये 3 टर्मिनल अर्थ रेस्टर आणि 4 टर्मिनल अर्थ रेस्टर असे दोन टाईपचे अर्थ रेस्टर अवेलेबल असतात. त्यामध्ये आपण मेनली इथे 4 टर्मिनल अर्थ रेस्टरचा यूज करणार आहोत. आपल्याकडे हे 4 टर्मिनल अर्थ रेस्टर अवेलेबल आहे. मग ह्यामध्ये काय करतात, C1 आणि P1 हे दोन टर्मिनल शॉर्ट केलेले असतात. ओके. आणि यामधून ही जी वायर आहे C1 P1 शॉर्ट केले टर्मिनल्स हे आपण अर्थ इलेक्ट्रोडला कनेक्ट करायचे आहे. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी अर्थिंग केलेलं आहे त्या अर्थिंगला आपण हे कनेक्ट करायचं आहे. आपण व्हिडिओ बघूया जरा. आता आपलं काय अर्थ रेस्टर आहे. अर्थ रेस्टरमध्ये आता काय करायचं आपल्याला, टर्मिनल्स बघूया आपण. यामध्ये हे जे टर्मिनल आहे C1 आणि P1 टर्मिनल, P2 आणि C2 टर्मिनल आहे. P2 आणि हे C2 टर्मिनल आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, C1 आणि P1 टर्मिनल्स आहेत अकॉर्डिंग टू अवर डायग्राम. हे जे C1 आणि P1 टर्मिनल्स आहेत ते आपण शॉर्ट केलेले आहेत. ओके. C1 आणि P1 टर्मिनल्स हे आपण काय केले आहेत, शॉर्ट केलेले आहेत. बघितलं आपण C1 आणि P1 टर्मिनल आपण इथं आहेत. P2 टर्मिनल फर्स्ट इलेक्ट्रोडला कनेक्ट केलं आहे. टोटल जे आहेत ते आपले 3 इलेक्ट्रोड्स आहेत. C1 P1 आपण अर्थ इलेक्ट्रोडला कनेक्ट केलं आहे. त्यानंतर काही डिस्टन्स ठेवून आपण P इलेक्ट्रोड आणि त्यानंतर P इलेक्ट्रोडपासून काही डिस्टन्स ठेवून C इलेक्ट्रोड कनेक्ट करायचं आहे आपल्याला. ओके. The other two terminals P2 and C2 are connected to auxiliary electrode P and C respectively. आता त्यामध्ये 3 इलेक्ट्रोडचा आपल्याला यूज करायचा आहे. 3 पॉईंट मेथडचा आपण यूज करतो किंवा 4 पॉईंट मेथड सुद्धा म्हणू शकतो आपण. मेनली ही जी 4 पॉईंट मेथड आहे अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. यामध्ये काय केलेलं आहे, जो P इलेक्ट्रोड आहे तो आपण 62% ऑफ डिस्टन्स, टोटल डिस्टन्स D कन्सिडर केला आहे. D डिस्टन्स अबाउट 30 मीटर असेल त्या ठिकाणी 62% डिस्टन्सवरती आपण P इलेक्ट्रोड कन्सिडर करणार आहोत. म्हणजे 3 इलेक्ट्रोड जमिनीमध्ये इन्सर्ट करायचे आहेत. हा जो आहे ते अर्थ इलेक्ट्रोड, हे अर्थ दिसते तुम्हाला, जमीन दिसते. जमिनीमध्ये ज्या ठिकाणी अर्थिंग आहे तो आपण अर्थ इलेक्ट्रोड म्हणून कन्सिडर करायचा आहे. मग तो अर्थ इलेक्ट्रोड काय केलं आहे, C1 आणि P1शी कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसेल. आता आपला जो जनरेटर आहे त्या जनरेटरजवळ हे अर्थिंग सिस्टीम आहे. या ठिकाणी हा जो आहे तो अर्थ इलेक्ट्रोड आणि हा अर्थिंग पीठ आहे. यामधून अर्थ इलेक्ट्रोड बाहेर काढला आहे आणि या ठिकाणी थिंबलच्या सहाय्याने इथं कनेक्ट केलेला आहे आपण इथं. नेक्स्ट, त्यानंतर सेकंड इलेक्ट्रोड आहे तो P2 इलेक्ट्रोड. आता या अर्थिंगचे इलेक्ट्रोड नाही, हे साधे रॉड असतात, एक मेटलचे रॉड. ते मेटलचे रॉड आपण जमिनीमध्ये इन्सर्ट करतो. कारण आपल्याला काय अर्थ रेजिस्टन्स मेजर करायचा आहे, तो कशामध्ये मेजर करायचा आहे, अर्थ प्लस अर्थ इलेक्ट्रोडमध्ये. हा अर्थ इलेक्ट्रोडचा जमिनीबरोबरचा जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला मेजर करायचा आहे. कळालं. ह्या अर्थ इलेक्ट्रोड जो जमिनीमध्ये आपण अर्थिंग केलेला आहे तो झाला आपला अर्थ इलेक्ट्रोड. जमिनीमध्ये जो अर्थिंग केलेला आहे तो अर्थ इलेक्ट्रोड झाला. त्या अर्थ इलेक्ट्रोडचा जमिनीबरोबर जो रेजिस्टन्स आहे तो मेजर करायचा आहे. मग त्यासाठी आपण हे 2 इलेक्ट्रोड इन्सर्ट केले. एक पोटेन्शियल इलेक्ट्रोड व्होल्टेज प्रोव्हाइड करण्यासाठी आणि सेकंड आहे तो करंट इलेक्ट्रोड, करंट प्रोव्हाइड करण्यासाठी. ठीक आहे. आपल्याला R इज इक्वल टू V/I, व्होल्टेज पण पाहिजे आणि करंट पण पाहिजे. त्यासाठी आपण व्होल्टेज प्रोव्हाइड करण्यासाठी विथ रिस्पेक्ट टू अर्थ इलेक्ट्रोड P प्रोव्हाइड केलं आहे. पोटेन्शियल इलेक्ट्रोड आणि करंट इलेक्ट्रोड करंट प्रोव्हाइड करण्यासाठी केलेलं आहे. त्यानुसार आपण R इज इक्वल टू V/I नुसार अर्थ रेजिस्टन्स मेजर करणार आहोत. ठीक आहे. मग C1 P1 यामध्ये शॉर्ट करून अर्थ इलेक्ट्रोडला कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर 62% डिस्टन्स किंवा जास्त करून 50% डिस्टन्सवरती कनेक्ट करायचे आहेत आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये. अर्थ इलेक्ट्रोड पासून 50% डिस्टन्सवरती P इलेक्ट्रोड आणि तिथून 100% डिस्टन्सवरती C इलेक्ट्रोड. म्हणजे इथं आपण जर 15 मीटर अंतर घेतलं तर हा इलेक्ट्रोड 30 मीटर अंतरावरती असणार अर्थ इलेक्ट्रोड पासून. ओके. अँड नाव वी सी द व्हिडिओ और पिक्चर ऑफ कनेक्शन्स. दिस our earth electrode. Now we connect earth electrode to the potential electrode. See here, C1 and P1 will be short circuited. It's connected to the earth electrode. ओके. हा अर्थ इलेक्ट्रोड काय केलेला आहे आपण C1 आणि P1 ला इथं कनेक्ट केलेला आहे.
या C1 काय केलं आहे, C1 आणि P1 ला इथं कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. P2 इलेक्ट्रोड आपण P ला कनेक्ट केला आणि C2 इलेक्ट्रोड C ला कनेक्ट केलेला आहे. आता आपला हा अर्थ इलेक्ट्रोड हे C1 आणि P1 टर्मिनल्स, हे C1 P1 शॉर्ट सर्किट केलं आहे आपण इथं P2 आणि C2 टर्मिनल, आणि आपण हा अर्थ इलेक्ट्रोड C1 आणि P1 बरोबर कनेक्ट केलेला आहे. बघू शकतो आपण या C1 आणि P1 बरोबर हा अर्थ इलेक्ट्रोड कनेक्ट केलेला आहे. P2 इलेक्ट्रोड आहे, तो P2 इलेक्ट्रोड काय केला आहे आपण, बघा P2 इलेक्ट्रोड ब्ल्यू कलरची वायर, येलो कलरची वायर, अजून P2 इलेक्ट्रोड ब्ल्यू कलरची वायर आपण हा फर्स्ट इलेक्ट्रोडला कनेक्ट केलेला आहे. आपला काय झाला आता येणार आहे तो फर्स्ट इलेक्ट्रोड, म्हणजे मेटलचे रॉड असतं, हा जमिनीमध्ये इन्सर्ट केला आहे. नेक्स्ट आहे तो आता P2 झाला. आता C2 इलेक्ट्रोड, C2 इलेक्ट्रोड ब्लॅक कलरची वायर आहे, त्याला फॉलो करायचं आहे आपण. ते आपण ह्या सेकंड इलेक्ट्रोडला इथं कनेक्ट केलेले आहे. अशा पद्धतीने आपण कनेक्शन केलेलं आहे याचं. हा 4 टर्मिनल अर्थ टेस्टर आहे आपला, इथं दाखवलेलं आहे सेम ॲज आपला आहे. मग आता यामध्ये 100 आणि 10 असे 2 रेंजेस असतात. इथे स्केल दिसेल तुम्हाला 1000 व्होल्टचा 1000 व्होल्टचा आपला अर्थ टेस्टर आहे. त्यामध्ये 10 आणि 110 नावाचे नॉब आहेत. 10वर केला की ही स्केल 10वरती डिवाइड होईल, म्हणजे लोअर स्केल आपल्याला मेजर करायचं, आणि 100 केलं की 100ची वरची स्केल मेजर करायची. शक्यतो आपण 10वरच ठेवणार आहोत, कारण आपला अर्थ रेजिस्टन्स 5 ओमच्या बिलो पाहिजे. आपला हा अर्थ रेजिस्टर झाला. दुसऱ्या ओल्ड सिस्टीममध्ये 3 पॉईंटचा अर्थ रेजिस्टर, हा 4 पॉईंटचा अर्थ रेजिस्टर आहे. 4 टर्मिनल अर्थ रेजिस्टर आणि 3 टर्मिनल अर्थ रेजिस्टर आहे. ठीक आहे. यामध्ये आपण 3 पॉईंट मेथडने अर्थ रेजिस्टन्स मेजर करत आहोत. हा अर्थ इलेक्ट्रोड, तिथून 10 मीटर सेंटीमीटरवरती पोटेन्शियल इलेक्ट्रोड, आणि त्यानंतर आपण करंट इलेक्ट्रोड. कळलं, पहिला अर्थ इलेक्ट्रोड, पोटेन्शियल इलेक्ट्रोड, नंतर करंट इलेक्ट्रोड, असं आपल्याला इन्सर्शन करायचं आहे. मग या ठिकाणी बघू शकता 10 मीटर 10 मीटर म्हणजे सेमच डिस्टन्स इथं कन्सिडर केले. 50% इकडं, 100% इथंपर्यंत डिस्टन्स कन्सिडर केलेला आहे. नेक्स्ट रिसोर्स रिक्वायर्ड अर्थ टेस्टर, अॅनालॉग किंवा डिजिटल. आपला अॅनालॉग अर्थ टेस्टर आहे. हॅमर, बॉलपिन हॅमर यूज करायचं आहे, कारण आपल्याला रॉड त्या ठिकाणी इन्सर्ट करायचे आहे, त्यासाठी आपण हॅमर घेतलेला आहे. कॉम्बिनेशन प्लायर, वायर कट वगैरे करण्यासाठी, जॉईंट करण्यासाठी, स्क्रू ड्रायव्हर, ओके, आणि अर्थ इलेक्ट्रोड फॉर द टेस्ट, म्हणजे आपण जनरेटर जवळचा अर्थिंग सिस्टीमचा अर्थ इलेक्ट्रोड कन्सिडर केला आहे. प्रिकॉशन, रीड केअरफुली द इन्स्ट्रक्शन्स ऑफ मॅन्युफॅक्चरर. देअर आर ए नंबर ऑफ मॅन्युफॅक्चरर ऑफ अर्थ रेजिस्टर. जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युअलमध्ये अर्थ रेजिस्टर संदर्भात, त्या फॉलो करायचे आहेत. द स्टुडंट्स आर ॲडवाइज्ड टू फॉलो द मॅन्युफॅक्चरर इन्स्ट्रक्शन्स फॉर द ऑपरेशन अँड टेस्टिंग. सम मॅन्युफॅक्चरिंग सजेस्ट दॅट ऑक्झिलरी इलेक्ट्रोड शुड बी प्लेस्ड in an equal internal triangle instead of an straight line. काही अर्थ रेजिस्टर काय इक्वल इंटरनल ट्रायंगल मध्ये कनेक्ट केलेलं असतात अकॉर्डिंग टू द 3 पॉईंट मेथड. ओके, पण आपण इथं स्ट्रेट लाईन मध्ये कनेक्ट करायचं आहे. ऑल कनेक्शन शुड बी टाईट, रॉडचे कनेक्शन टाईट करायचे आहेत, तसेच टर्मिनलचे कनेक्शन सुद्धा टाईट करायचे आहेत अर्थ रेजिस्टरचे. सिलेक्ट प्रॉपर रेंज ऑफ अर्थ रेजिस्टर. हँडल रोटेशन शुड बी ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन ऑन अँड इंस्ट्रुमेंट. आता 160 RPM ने आपल्याला अर्थ रेजिस्टर रोटेट करायचं आहे. ओके, नेक्स्ट कलेक्ट द अर्थ रेजिस्टर अँड कनेक्टिंग केबल. अर्थ रेजिस्टर कनेक्टिंग केबल्स घ्यायचे आहेत. ड्राईव्ह द करंट इलेक्ट्रोड ॲट अ डिस्टन्स 30 मीटर फ्रॉम द मेन इलेक्ट्रोड. ड्राईव्ह द पोटेन्शियल इलेक्ट्रोड मिडवे बिटवीन द मेन अँड करंट इलेक्ट्रोड. आता आपण बघितलं काय केलं इथं, टोटल एक डिस्टन्स मेंटेन केला करंट इलेक्ट्रोड आणि अर्थ इलेक्ट्रोडमध्ये. करंट इलेक्ट्रोड आपण 30 मीटर अंतरावरती इन्सर्ट केला, आणि त्याच्या निम्म्या अंतरावरती म्हणजे दोघांच्या हाफ डिस्टन्सवरती आपण पोटेन्शियल इलेक्ट्रोड कनेक्ट केलेला आहे. नेक्स्ट, शॉर्ट द टर्मिनल ऑफ C1 and P1 ऑफ अर्थ रेजिस्टर इफ 4 टर्मिनल्स अँड कनेक्ट द टर्मिनल ऑफ मेन इलेक्ट्रोड. नेक्स्ट काय करायचं आहे, जर 4 टर्मिनल अर्थ रेजिस्टर असेल तर त्याचे
C1 आणि P1 टर्मिनल्स कनेक्ट करायचे आहे. P2 P ला कनेक्ट करायचं, C2 C बरोबर कनेक्ट करायचं आहे. आपण दाखवल्याप्रमाणे आपल्याला पोटेन्शियल इलेक्ट्रोड आपण P2 बरोबर आणि C2 बरोबर करंट इलेक्ट्रोड कनेक्ट करायचं आहे. रेटेड द अर्थ रेजिस्टर इट्स रेटेड स्पीड 160 RPM ने आपल्याला अर्थ रेजिस्टर रोटेट करायचा आहे. मेजर रेजिस्टन्स ऑफ द अर्थ इलेक्ट्रोड डायरेक्टली इन द टेस्टर अँड एंटर द व्हॅल्यू ऑफ ऑब्झर्वेशन टेबल. त्या ठिकाणी काही ऑब्झर्वेशन टेबल दिलेलं आहे. यामध्ये करंट इलेक्ट्रोडची व्हॅल्यू 30 मीटर डिस्टन्सवरती, म्हणजे त्याच्या हाफ डिस्टन्सवरती 50 मीटर डिस्टन्सवरती आपण पोटेन्शियल इलेक्ट्रोड इन्सर्ट केलेला आहे. ठीक आहे, वरती बघितल्याप्रमाणे हाफ डिस्टन्सवरती ठेवलेला आहे आपण पोटेन्शियल इलेक्ट्रोड करंट इलेक्ट्रोडच्या 30 मीटरवर, तर हा 20 मीटर, हा 10 मीटरवरती. ठीक आहे, म्हणजे हे टोटल डिस्टन्स सी आणि ईचं जे डिस्टन्स असेल किंवा ई आणि सीचं जे डिस्टन्स असेल त्याच्या हाफ डिस्टन्समध्ये पी इलेक्ट्रोड आपल्याला इन्सर्ट करायचे आहे. सपोज ही 20 मीटरवरती आहे अर्थ इलेक्ट्रोडपासून पोटेन्शियल, तर हा करंट इलेक्ट्रोड जर 20 मीटरवर असेल तर आपल्याला पोटेन्शियल इलेक्ट्रोड 10 मीटरवरती इन्सर्ट करायचं आहे. तसं इथं 30, 15, 40 वगैरे डिस्टन्स दिलं. आपल्याला काय करायचं आहे, 20, 10, 15, 7.5, 10, 5 अशा 3 डिस्टन्स कन्सिडर करायचे. त्याचा अर्थ रेजिस्टन्स इथं कॅल्क्युलेट करायचा आणि इथं ॲव्हरेज अर्थ रेजिस्टन्स लिहायचा आहे. अशा प्रकारे जी व्हॅल्यू आपण काढली आहे पहिल्या रिडिंगचं, तसं रिडिंग आपण 2 to 3 रिडिंग्स घेणार आहोत आणि त्याचा ॲव्हरेज अर्थ रेजिस्टन्स कॅल्क्युलेशन करणार आहोत. इफ द व्हॅल्यू इज फाउंड मोर दॅन 5 ओहम देन पॉवर द वॅटर अँड फनेल ऑफ अर्थ इलेक्ट्रोड अँड मेजर द अर्थ रेजिस्टन्स. जर 5 ओहमच्या वरती अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू आली तर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पाणी ओतून अर्थ रेजिस्टन्स, अर्थ इलेक्ट्रोडची व्हॅल्यू वाढवायची, म्हणजेच काय, अर्थ रेजिस्टन्स कमी करायचा आहे. ऑब्झर्वेशन टेबल. आता आपण जे अर्थ रेजिस्टन्स मेजर केलेलं आहे त्याचा काही त्याच्या रेजिस्टन्स आलेला आहे इथं. मग त्याचा पोटेन्शियल इलेक्ट्रोड 10 मीटरवर, करंट इलेक्ट्रोड 20, हे पहिलं रिडिंग आहे. 7.5 वर सेकंड, 15 वरती करंट इलेक्ट्रोड, त्याची व्हॅल्यू आली आहे 1.5 ओहम. आणि थर्ड रिडिंग आहे 5 मीटर आणि 10 मीटर डिस्टन्सवरती, त्याचं रिडिंग आहे 0.9 ओहम. आपण प्रॅक्टिकलच्या सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. आणि त्याचा ॲव्हरेज अर्थ रेजिस्टन्स आहे 1.8 ओहम आलेला आहे आपल्या अर्थिंगचा रेजिस्टन्सवर. ओके, रिझल्ट वगैरे राईट डाऊन इन युअर ओन वर्ड्स अँड सॉल्व द क्वेश्चन्स. अवर प्रॅक्टिकल विल बी completed. We seen the practical actually in second part. Thank you. हे जे आहे आपलं जनरेटर जवळचं अर्थिंग आहे. ठीक आहे, हे ते आपल्या कॉलेज जनरेटर जवळचं अर्थिंग आहे. इथे तुम्हाला कंट्रोल पॅनल्स वरती एक प्लेट दिसेल. हे नेम प्लेटवरती लिहिलेलं आहे अर्थिंग पीट नंबर 2 आहे. मेन पॅनलला कनेक्ट केलेलं आहे. हे टेस्टेड व्हॅल्यू म्हणजे त्याची कॅलिब्रेशन व्हॅल्यू दिली आहे. त्याने टेस्ट केली आहे 20/8/2018 आणि व्हॅलिडिटी कितीपर्यंत होती, 21/8/2018पर्यंत त्याची व्हॅलिडिटी होती. ठीक आहे, मग आता जी व्हॅलिडिटी संपलेली आहे, आपल्याला अर्थिंग रेजिस्टन्स चेक करायचं आहे. जर इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला. जर इन्क्रीज झाला असेल अर्थिंग रेजिस्टन्स तर तो आपल्याला रिड्यूस करावा लागतो. त्यासाठी वेगळ्या मेथड्स आहेत जे आपण 5th चॅप्टरमध्ये कव्हर केले आहेत. 5th चॅप्टरमध्ये काय सांगलं होतं, त्यामध्ये आपण वॉटर इनलेट करू शकतो, म्हणजे पाणी टाकू शकतो किंवा चारकोल सॉल्ट याचा लेअर देऊ शकतो त्यामध्ये. ठीक आहे, मेनली आपण पाणी टाकूनच त्याचा अर्थ रेजिस्टन्स रिड्यूस करतो. ओके, आता आपल्याला याचा अर्थ रेजिस्टन्स कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जे रिडिंग दिले ऑब्झर्वेशन टेबल, त्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये पोझिशन ऑफ इलेक्ट्रोडची पोझिशन 30 मीटर ते 15 मीटर, त्यानंतर 40 ते 20 मीटर, नेक्स्ट 36 to 18 मीटर आणि 24 to 12 मीटर. पण आपण काय करणार आहे त्या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचं आहे. तर डिस्टन्स काय असणार आहे, पोटेन्शियल इलेक्ट्रोडसाठी 10, करंट इलेक्ट्रोडसाठी 20. म्हणजे पहिलं रिडिंग आपण 10 आणि 20 घेणार आहे. सेकंड रिडिंग 7.5 मीटरवर पी इलेक्ट्रोड, सी इलेक्ट्रोड 15 मीटरवर. थर्ड रिडिंगसाठी पोटेन्शियल इलेक्ट्रोड 5 मीटरवरती, करंट इलेक्ट्रोड 10 मीटरवरती, असं आपण इन्सर्शन करणार आहोत. आहे तो मेजरिंग टेप आहे. त्या मेजरिंग टेपवरून आपण डिस्टन्स मार्किंग केलेलं आहे. यामध्ये आता आपण कोणकोणतं डिस्टन्स मार्किंग केलं आहे बघा. हा अर्थ इलेक्ट्रोडला आपण टेप कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथं आपण 5 मीटर, 7.5 मीटर, नेक्स्ट आहे 10 मीटर, 15 मीटर. आता 10 मीटरवरती तुम्हाला दिसेल इथं बघा 10 मीटरवरती मार्किंग केलेलं आहे. नंतर 15 मीटरवरती सुद्धा मार्किंग केलेलं आहे. नेक्स्ट आहे ते
20 मीटरवरती मार्किंग केलेलं आहे आणि तिथे रॉड आपण इन्सर्ट केलेले आहेत. पहिल्या रिडिंगसाठी जे रॉड इन्सर्ट केलेले आहेत आपण ते रॉड आहेत ते 10 आणि 20 मीटर म्हणजे पी इलेक्ट्रोड 10वरती आणि सी इलेक्ट्रोड करंट इलेक्ट्रोड 20वरती असं इन्सर्शन केलेलं आहे आपण. आता आपण ह्याचं मेगर बघू. हा मेगरला आपण किती 160 RPM रोटेट करायचं आहे याला. ठीक आहे. मग 160 RPM रोटेट करताना त्याचं स्केल आहे ती स्केल तुम्ही बघू शकता इथं. आणखी इथं बघा हे आपला अर्थ टेस्टर आहे. अर्थ टेस्टर आपल्याला रोटेट करायचं आहे अशा पद्धतीने 160 RPM पर्यंत. ती स्केल दाखवलेला आहे आणि ती रेडिंग्स आहेत. ठीक आहे. 100 आहे आणि या ठिकाणी 10 आहे या साईडला. मग ज्यावेळी 10 कन्सिडर करतो याला खालचं रेडिंग घ्यायचं आहे आणि 100 कन्सिडर करतो याला वरचं रेडिंग घ्यायचं आहे आपल्याला. आता रेडिंग किती दाखवा लागले आपल्याला 3 पर्यंत दाखवा लागले रेडिंग. म्हणजे जे पहिलं रेडिंग आहे आपलं ते 3 ओमसाठी आलेलं आहे. मॅक्झिमम रेडिंग घ्यायचं आहे इथं. ओके. आपण रेडिंग घेऊया. जे पहिलं रेडिंग आहे 10 आणि 20 मीटरसाठी त्याचा अर्थ रेजिस्टन्स आला आहे आपला 3 ओम. ओके. 3 ओम रेडिंग आपण घेतलेलं आहे. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला रॉडची पोझिशन चेंज करायचं. पहिलं रेडिंग आपलं 20 to 10 पर्यंत होतं. ओके. आता आपल्याला 15 to 7.5 पर्यंत डिस्टन्सवर मार्किंग करायचं आहे. त्यानुसार आता रेडिंग घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आपण आता रॉडची पोझिशन आपल्याला चेंज करायची आहे. हा रॉड इन्सर्ट करताना कमीत कमी 1 फुटापर्यंत तरी आतमध्ये जायला पाहिजे रॉड. ठीक आहे. दोन्ही रॉडची पोझिशन आपण आता चेंज करायची आहे. चेक करा दोन्ही रॉडची पोझिशन आपण चेंज केली आहे. तर रेडिंग घेऊया. तर रोटेट करूया. रोटेट केल्यानंतर हे 1.5 मीटरपर्यंत चाललेलं आहे. रेडिंग घेऊ. सेकंड रेडिंग जे आहे ते 7.5 to 15 मीटरसाठी किती 1.5 ओम रेडिंग आलं. आता आपण थर्ड रेडिंग घेऊया. थर्ड रेडिंगसाठी आता रॉडची पोझिशन चेंज करायचं आहे. म्हणजे हे किती 7.5 to 15 होतं. आता आपल्याला काय करायचं आहे 10 to 5 मीटर डिस्टन्सवरती रॉड इन्सर्ट करा. हे रॉड काढले 10 मीटर डिस्टन्सवरती. जो सेकंडचा रॉड आहे म्हणजे पोटेन्शियल रॉड म्हणजे फर्स्ट रॉड आपण 5 मीटरवरती आणि हा येतो 10 मीटरवरती आपण इन्सर्ट केलेला आहे. आता आपण मेगर फिरूया. रोटेट करूया. याचं रेडिंग बघा 1 ओमपर्यंत आलेलं आहे रेडिंग याचं. 0.9 पर्यंत चाललेलं आहे रेडिंग हे. थर्ड रेडिंग आपलं किती आहे 0.9. इथं आपण 5 आणि 10 मीटरसाठी आपण 0.9 पर्यंत रेडिंग घेतलेले आहे. मग टोटल आपलं रेडिंग झालेलं आहे 3, 1.5, 0.9. आता हे जे ॲव्हरेज काढायचं आहे या रेडिंगचं. या रेडिंगचं ॲव्हरेज काढण्यासाठी काय केलं आपण 3 + 1.5 + 9 या तिघांची ॲडिशन केली डिवायडेड बाय 3 केलं. याचं ॲव्हरेज रेडिंग किती आलं आपलं 1.63. ह्यांचं जे ॲव्हरेज रेडिंग आलं आहे तिघांचं ते 1.8 ओमपर्यंत आलं आहे. हेच रेडिंग तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये नोट डाऊन करायचं आहे. आपलं प्रॅक्टिकल संपलेलं आहे. ओके. थँक्यू. अशाच पद्धतीने आपल्याला रेजिस्टन्स मेजरमेंट करायचे आहे. आता डिस्टन्स आपण कमी घेतलेले आहे पण ॲक्च्युली डिस्टन्स जास्त घ्याल 30 ते 40 मीटर. ओके. तिथेपर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे. जर अर्थ रेजिस्टन्स आपला काय विदिन द लिमिट आहे त्यामुळे आपल्याला या तिकडे 3 ओमपर्यंत रेजिस्टन्स आपला चालू शकतो. जर त्याच्यावरती गेला तर आपल्याला काय करायला पाहिजे चेंजेस करायला पाहिजे त्यामध्ये. ठीक आहे. त्यानुसार काय चेंजेस म्हणजे काय करणार त्यामध्ये वॉटर प्युरेशन करायचं हे पाणी टाकायचं किंवा अर्थिंग पावडर टाकायची किंवा सॉल्ट टाकायचं आतमध्ये अर्थिंग पीठमध्ये. हे अशा प्रकारचे मेथड्स आपण करू शकतो. किंवा नंबर ऑफ पॅरल ऑफ अर्थिंग आपल्याला इन्क्रीज करावं लागेल. जर अर्थ रेजिस्टन्स तरी रिड्यूस झालेलं नाही अर्थ रेजिस्टन्स आपल्याला कमीत कमी पाहिजे. जर तरीसुद्धा अर्थ रेजिस्टन्स रिड्यूस झालं नाही ह्या मेथड करून तर आपल्याला एक्स्ट्रा एक अर्थिंग नव्यानं तयार करायला पाहिजे त्या ठिकाणी. ओके. और प्रॅक्टिकल विल बी कम्प्लिटेड. थँक्यू.